नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सपोर्ट अँड रेजिस्टन्स स्ट्रॅटजी इन मराठी। थोडक्यात काय की एखादा शेअर विकत घेताना किंवा विकताना तुम्हाला नेमकी कुठली स्ट्रॅटजी वापरायला पाहिजे किंवा सपोर्ट आणि रेजिस्टन्स त्याचे कसे शोधायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे। जर तुम्ही चार्टमध्ये ही गोष्ट वापरून शेअरची खरेदी किंवा विक्री केली, तो लॉंग टर्मसाठी असू द्या, स्विंग ट्रेडिंगसाठी असू द्या किंवा शॉर्ट टर्मसाठी, तर तुमचा नक्कीच फायदा होईल। तर चला, आपण आलेलो आहे आपल्या झिरोदाच्या पोर्टलवर। तुमचं जर कुठलंही डीमॅट अकाउंट नसेल आणि खाली डीमॅट अकाउंटची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरनं तुम्ही डीमॅट अकाउंट काढत असाल तर तुम्हाला माझ्याकडनं 4 कोर्सेस अगदी मोफत मिळणार आहे। लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा कमेंट करा, डीमॅट अकाउंट तुम्हाला लिंक मिळून जाईल। तर चला बघूया आता नेमकं काय करायचं। आता मी यासाठी ओपन केलेली वॉचलिस्ट म्हणजे जिथे तुम्हाला शेअर दिसत असतात। तर या ठिकाणी मला शेअर दिसते, मी काय करतोय, हा एक BPCLचा शेअर आहे, त्याच्यावर क्लिक करतो आणि त्याचं चार्ट ओपन करतो। ठीक आहे, आता माझ्यासमोर आहे 1 डेचा टाइम फ्रेम। मी याच्यातले सर्व जे पॅरामीटर्स आहे ते पहिले क्लिअर करून घेतो। ओके, या ठिकाणी बघू शकता हा चार्ट आहे आणि या चार्टमध्ये मला जर खरेदी विक्री किंवा सपोर्ट आणि रेजिस्टन्स काढायचा असेल तर मला काय करायचं आहे। ओके, मोबाईलवर भरपूर जण वापरतात, परंतु याला तुम्हाला एक्स्ट्रा डोकं लावण्याची किंवा तुमच्या मनाने काही करण्याची गरज नाही, कारण की यात सपोर्ट रेजिस्टन्स जे आहे ऑलरेडी दिलेले असतात, ते दिलेले असतात पिवोटच्या फॉर्मॅटमध्ये। आता तुम्ही म्हणाल पिवोट पॉईंट काय आहे, त्यासाठी मी तुम्हाला डायरेक्टली दाखवतो। काय करायचं, झिरोदामध्ये असेल इथे FX असेल, ओके, या ठिकाणी दिसतंय ना हे FX, किंवा इंडिकेटर असेल, त्या इंडिकेटरवर जायचं आहे तुम्हाला आणि इंडिकेटरवर क्लिक केल्यानंतर इथे टाईप करायचं PIVOT, पिवोट पॉईंट्स, या ठिकाणी 2 नंबर, त्याला क्लिक करायचं। आता जे पण येतील तुमच्यासमोर क्लिअर दिसायले। ओके, आता याचा अर्थ सांगतो। याचा अर्थ तुम्ही या ठिकाणी, आजचा दिवस आहे, आजचा दिवस संपलेला आहे। या ठिकाणी बघा ही व्हाईट लाईन, ओके, दुसऱ्या दिवसाची ही व्हाईट लाईन, तिसऱ्या दिवसाची ही व्हाईट लाईन, आजची ही व्हाईट लाईन जी आहे हा तुमचा स्ट्रॉंग सपोर्ट किंवा रेजिस्टन्स आहे। स्ट्रॉंग सपोर्ट किंवा रेजिस्टन्स कसं कळणार, जर व्हाईट लाईनला एखादी कॅन्डल टच केलेली आहे, कुठे आहे का तसं जुनं व्हाईट लाईन, रेड लाईन नाही, व्हाईट लाईनला जर एखादी कॅन्डल टच केलेली आहे तर तो समजू शकतो आपण स्ट्रॉंग सपोर्ट किंवा रेजिस्टन्स। ओके, या ठिकाणी बघू शकता इथे व्हाईट लाईनला टच केली आहे। ओके, इथून याने रिव्हर्सल ट्रेंड दिला, म्हणजे हा इथे रेजिस्टन्स ॲक्ट झाला। आता व्हाईट लाईनच्या वरती 2 लाल कलरच्या रेषा दिसत आहे। ओके, लाल कलरच्या रेषा काय सांगता, हा रेजिस्टन्स आहे त्या दिवसासाठी। मार्केट ओपन झाल्यापासूनच या पॉईंट्स, या लेवल्स ओपन होत असतात। मार्केट जसं किंवा शेअरची किंमत जशी चेंज होती तसे हे सपोर्ट पॉईंट, रेजिस्टन्स पॉईंटसुद्धा चेंज होत असतात। ठीक आहे, ज्या वेळेस व्हाईट लाईनच्या वरती जर कॅन्डल स्टिक थांबते, तिथून सपोर्ट घेते आणि तिथून वरती जाते, तर हा या ठिकाणचा स्ट्रॉंग सपोर्ट आहे त्या दिवसाकरता। ओके, आणि रेजिस्टन्स कुठला असेल, त्याच दिवसाची वरची रेड लाईन, ओके, वरची रेड लाईन हा त्यावेळेचा रेजिस्टन्स असेल। ओके, आता समजा जर ह्या व्हाईट लाईनपासून जर कॅन्डल रिव्हर्स आली किंवा खालच्या साईडला आली, याचा अर्थ काय की मार्केट पडणार आहे, स्टॉकची व्हॅल्यू खाली जाणार आहे। ओके, आणि खालच्या साईडला ज्या ग्रीन लाईन आहे, 2 ग्रीन लाईन त्या इंडिकेट करताय सपोर्ट। ओके, या 2 ग्रीन लाईन सपोर्ट इंडिकेट करता, इथे कुठेतरी एका ठिकाणी त्याने सपोर्ट घ्यायला पाहिजे। आता जस्ट 10 सेकंदात समजून सांगतो। व्हाईट लाईन बरोबर, व्हाईट लाईन स्ट्रॉंग सपोर्ट किंवा रेजिस्टन्स का बरं, दोन्ही पण, जर याच्यावरती गेला किंवा इथून रिव्हर्स झाला तर तो सपोर्ट, जर इथून डिक्लाइन झाला म्हणजे खाली आला तर तो रेजिस्टन्स। ओके, आता व्हाईट लाईनच्या वरच्या 2 लाईनी ज्या असतात त्या असतात रेजिस्टन्स, सोबतच व्हाईट लाईनच्या खालच्या 2 लाईनी ज्या हिरव्या कलरमध्ये असतात त्या असतात सपोर्ट। इथून जर वरती गेला तर पहिला रेजिस्टन्स येईल हा या रेड लाईनचा। आता रेड लाईनची किंमत इथे दिसत असते, आपण मागच्या दिवसावर चाललेलो आहे त्याच्यामुळे मागची किंमत इथे दिसणार नाही, परंतु करंट सिच्युएशन मधली किंमत हा नक्की दाखवत। हे बघा, आता याचा सपोर्ट कुठे आहे,
633. ओके, 633. आता वन डेच्या टाईम फ्रेममध्ये जर आपण एक 15 मिनटाच्या टाईम फ्रेममध्ये गेलो तर आपल्याला या ठिकाणी बघू शकता आपण की 15 मिनटाच्या टाईम फ्रेममध्ये खाली आलेलं आहे. म्हणजे 15 मिनटाच्या टाईम फ्रेममध्ये हा पुन्हा 640 पर्यंत जाण्याचे चान्सेस आहे आणि तिथून सपोर्ट घेऊन हा वरती जाणार आहे. या ठिकाणी बघू शकता रेजिस्टन्स होता, ही लाल लाईन या ठिकाणी रेजिस्टन्स होता, इथून खाली आलेले आहे. सोबतच याच लाईनीच्या खाली तुमची कॅन्डलस्टिक किंवा तुमचा स्टॉक प्ले होतो. याचा अर्थ काय, रेजिस्टन्स. जेव्हा आपण पिवोट लाईनच्या खाली तुमचा स्टॉक राहील त्यावेळेस जो तुमचा शेअर आहे डाऊन ट्रेंड असेल आणि पिवोट लाईनच्या वरती जेव्हा स्टॉक राहील तो तुमचा स्टॉक राहणार आहे अप ट्रेंड. ओके, आता याची प्रॅक्टिस कशी करायची? सिंपल तुमच्या पोर्टलमध्ये जा, कुठल्या पण पोर्टलमध्ये जा आणि त्या ठिकाणी चेक करा कुठे कुठे पिवोट पॉईंटच्या वरती सपोर्ट घेतलेला आहे आणि तिथून वरती गेलेला आहे की नाही. या ठिकाणी बघा, या ठिकाणी बघू शकतो आपण, तारीख आहे 6 फेब्रुवारी. इथे सपोर्ट घेतला, इथून वरती गेला, रेजिस्टन्स सुद्धा ब्रेक केला, इथून पुन्हा रेजिस्टन्स ब्रेक केला, वरती गेला. ओके, आता या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी बघू शकता सपोर्ट घेतला, इथून किती 8.2 सपोर्ट घेतला, वरच्या साईडला गेला, परंतु इथे रेजिस्टन्स घेतला, इथे रेजिस्टन्स पण ब्रेक केला, रेजिस्टन्सच्या वरती पण सपोर्ट घेतला, पुन्हा वरती गेला. ओके, लाईकवाईज हे सपोर्ट आणि रेजिस्टन्स काम करता. जेव्हा पिवोट पॉईंटच्या वरती आहे तेव्हा अप ट्रेंडमध्ये राहण्याची शक्यता, पिवोट पॉईंटच्या खाली असेल तेव्हा डाऊन ट्रेंडमध्ये राहण्याची शक्यता. आणि अशा प्रकारे तुम्ही काही एक्स्ट्रा विचार न करता डायरेक्टली पिवोट पॉईंटच्या साह्याने सपोर्ट आणि रेजिस्टन्स काढू शकता आणि याच्या मार्फत ट्रेडिंग करू शकता. धन्यवाद.